नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. मी आज जी स्पष्ट बॅकग्राऊंड या क्लिपसाठी निवडली आहे त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल की आजचा माझा विषय काय आहे. हो, मी महेंद्रसिंग धोनीबद्दल आज बोलणार आहे, त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. 2003 सालची गोष्ट आहे, जेव्हा मी उत्तर विभाग विरुद्ध पश्चिम विभागाचा सामना हा वानखेडे स्टेडियमवरती पत्रकार म्हणून कव्हर करायला गेलेलो होतो. आणि तो कव्हर करत असताना मला महेंद्रसिंग धोनी नावाचा अत्यंत रांगडा आणि गावाकडचा खेळाडू हा बॅटिंग करताना बघायला मिळालेला होता. आणि मी थोडासा चकित एवढ्याकरता झालो होतो की त्यांनी मारलेला एक षटकार जुन्या वानखेडे स्टेडियमच्या छतावरनं पलीकडे गरवारे पॅव्हलियनच्या इकडे गेलेला होता. त्यामुळे अशी सिक्सर कोणाला मारताना बघितलेले नव्हते. आणि तो मारत असताना त्याला दातोट खायला लागलेले नव्हते. त्यांनी फक्त हाताचा दणका आणि त्याच्यानंतर फॉलो थ्रू आणि टायमिंग हे सगळं बरोबर साध्य केलेलं होतं. सामना संपल्यानंतर तो झोनचा सामना होता. त्या काळामध्ये बडेजाव नसायचा, मूर्खारखी सिक्युरिटी नसायची. मी खाली गेलो आणि महेंद्रसिंग धोनीला मी पहिल्यांदा भेटलेलो होतो आणि त्याला कौतुकाने फक्त म्हटलं, यार ऐसी सिक्सर मैंने कभी देखी नहीं है. तेव्हा तो गालातल्या गालात नुसता हसला होता. बस सर, मेहनत कर रहा हूँ, कोशिश कर रहा हूँ. तेव्हा मी त्याला गडबडीत जाताना फक्त एवढंच म्हटलं, अगली बार नीले कपडे में मिलेंगे. तर मला म्हटलं, सर समजा नाही. म्हटलं, समजेगा, अगली बार नीले कपडे में मिलेंगे. कट टू 2004चा बांगलादेश विरुद्धचा दौरा. आणि त्या याच्यामध्ये टेस्ट सिरीज संपल्यानंतर महेंद्रसिंग धोनी भारतीय संघात निवडला गेलेला होता. आणि मला अगदी स्पष्ट आठवतं, चितगावचे ते ग्राउंड होतं आणि भारतीय संघाचा सराव संपल्यानंतर मी तिकडे उभा होतो आणि मागणं धोनी आला आणि त्याने मला पाठीवरती टाप केलं, सर कैसे हो आप. म्हटलं, बहुत अच्छा हो यार. आणि नंतर तो काही बोलायला तयार नव्हता, तो नुसता असं करत होता. म्हटलं, क्या सर, नीले कपडे पे. आणि नंतर आम्ही हसलो आणि एकमेकांना घट्ट मिठी मारली. ही गोष्ट, हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. आणि त्याच्यानंतर धोनीचा संपूर्ण प्रवास हा मी एकदम जवळनं पाहिलेला आहे. 2004 साली भारतीय संघामध्ये तो आला. 2005 साली त्यांनी धुमाकूळ घातला, कारण त्यावेळेला त्यांनी केलेली एक 180+ धावांची इनिंग कुणीच विसरू शकत नाही, कारण त्यांनी फोडून काढलं होतं समोरच्या टीमला. आणि त्याला सौरव गांगुलीनी त्याला अचानक वरच्या क्रमांकावरती बॅटिंग दिली आणि त्यांनी त्याची संधीचं सोनं केलं होतं. त्याच्यानंतर भारतीय संघाच्या बाबतीत एक बघायला मिळालं की धोनीचा विचार सतत होत राहिला. आणि हा विचार होत असताना तो एक चाणाक्ष आणि मातीतला विचार करणारा खेळाडू आहे, या गोष्टीसुद्धा स्पष्ट झालेल्या होत्या. मी तुम्हाला सांगतो, 2007 साली भारतीय संघ ज्या वेळेला मुख्य वर्ल्ड कपमध्ये अत्यंत घाण पद्धतीने हरला होता, ते दुःख सगळ्यांना इतकं कठीण झालं होतं पचवायला. ती गोष्ट, दुःखाची झालर मी विसरू शकत नाही. आणि त्याच वर्षी 2007 सालच्या पहिल्या T20 वर्ल्ड कपमध्ये धोनी भारतीय संघाचा कप्तान झाला. त्याच्यानंतर काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ते मी रिपीट करत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की या खेळाडूची जी भारतीय संघातल्या एंट्रीपासनं चढणीवरती तो एक पायऱ्या चढत वरती गेला, त्या सगळ्या गोष्टी याची डोळा मी पाहिलेली आहे. 2011 सालचा भारतीय संघाचा विजय हा धोनीच्या अफलातून बॅटिंगनी आणि गौतम गंभीरच्या अफलातून खेळीनी, त्या दोघांच्या पार्टनरशिपनी साकारलेला मी वानखेडे स्टेडियमवरती पाहिला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी असू देत, खूप वेळा मी त्याला भेटलेलो आहे. मी काही मोजक्या, मी अभिमानाने काही गोष्टी सांगू शकतो, बडेजाव म्हणून नाही. धोनी सगळ्या पत्रकारांना हसून हॅलो करतो, कोणाची वाईट वागत नाही, परंतु फार कमी पत्रकारांना तो ॲक्सेस देतो. म्हणजे त्याच्या रूममध्ये जाण्यासाठीची परवानगी तो देतो. आणि त्या मोजक्या पत्रकारांपैकी, मोजके म्हणजे मी तुम्हाला परत जास्त सांगत नाही, एका हाताच्या बोटावर सुद्धा एवढी लोकं नाही आहेत, एवढ्या कमी लोकांना त्यांनी तो ॲक्सेस दिला. त्याच्यापैकी मी एक आहे. मी भाग्यवान समजतो स्वतःला. त्यामुळे क्रिकेटवर, आयुष्यावर त्याच्याशी बोलायची संधी मला वारंवार लाभलेली आहे. आणि धोनीला 19 साली वर्ल्ड कपमध्ये शेवटी रनआउट होताना सुद्धा मी पाहिलं आहे. त्याच्या डोळ्यातले अश्रू मी बघितलेले आहेत. आणि त्याच्यानंतर कोविड आला आणि त्याला भारतीय संघाकडनं अजून एकदा T20 वर्ल्ड कप खेळायचा होता, ते काही जमलेलं नाही आहे. आणि
तो IPL संघाकरता, चेन्नई सुपर किंग करता त्यांनी काय केलं आपल्या सगळ्यांना पूर्ण कल्पना आहे. सातत्यपूर्ण खेळ म्हणजे काय हे चेन्नई सुपर किंगने एका अर्थाने दाखवून दिलेलं आहे. गेल्या वर्षी तो म्हणजे तो रिटायर झाला, इंटरनॅशनल क्रिकेटमधनं रिटायर झाला. ते सुद्धा किती सहज त्यांनी केलं होतं. IPLची टीम जॉईन करण्यासाठी रांचीहून तो उडाला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं इंटरनॅशनल क्रिकेटला मी रामराम ठोकलाय. काही प्रेस कॉन्फरन्स नाही, कुठली शेवटची मॅच नाही, काही नाही. आणि त्यांनी सगळ्यांना धक्का दिलेला होता. त्यांनी इव्हन कॅप्टनशिप जेव्हा टेस्टची सोडली, टेस्टमधनं त्यांनी निवृत्ती घेतली मेलबर्नला, कोणालाही त्यांनी कळून दिलेलं नव्हतं. आणि त्यांनी तो निर्णय घेतल्याच्या निशाण्या मला कळत होत्या, परंतु त्या मला ओळखता आलेल्या नव्हता. असा हा धोनी आहे. आणि तो धोनी इंडियन क्रिकेटपासनं निवृत्त झाल्यावर सुद्धा IPL क्रिकेट खेळत होता, दणकून खेळत होता. चेन्नई सुपर किंग करता अफलातून खेळ करत होता. एक साल परत मला ते आठवत नाही, जेव्हा चेन्नई सुपर किंगनी शेवटचं विजेतेपद मिळवलं. तो प्रसंग मी तुम्हाला फक्त कथन करून सांगतो, कारण धोनी स्वतः बॅटिंग करत होता जेव्हा चेन्नई सुपर किंगला त्याची गरज होती आणि धोनी दुर्दैवाने आऊट झाला. असं फार कमी वेळाला होतं की धोनीची गरज आहे आणि धोनी आऊट होऊन आत आला आणि तो सटपटलेला होता, स्वतःवरती नाराज होता, खालमानेनी अक्षरशः तणतणत तो परत आला. आणि कट टू जेव्हा शेवटच्या ओव्हरीत खूप धावा हव्या होत्या, रवींद्र जडेजा बॅटिंग करत होता, त्यावेळेला धोनीचे हात जोडलेले होते आणि डोळे बंद होते. तो जणू काही क्रिकेट देवाची आराधना करत होता की आजचा सामना प्लीज आमच्या टीमला जिंकू देत. क्रिकेट देवानी तथास्तु म्हणलं. अफलातून बॅटिंग ही रवींद्र जडेजानी केली. चेन्नई सुपर किंगने अजून एकदा विजेतेपद मिळवलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा पळत रवींद्र जडेजा धोनीला भेटायला आला, त्यावेळेला जसा तो त्याच्या लहानग्या जीवाला उचलून घेऊन असा उचलतो आणि हवेत फिरवतो, तसं त्यांनी रवींद्र जडेजाला फिरवलेलं होतं. इतका त्याचा आनंद गगनात मावेनासा झालेला होता. फक्त ते दृश्य जे होतं ते मनात एवढ्याकरता साठलेलं होतं माझ्या, की त्यावेळेला जणू काही क्रिकेट देवानी सांगितलं होतं, मित्रा तुला जे काही पाहिजे होतं ते मी दिलं, आता माझ्याकडनं तुला देण्यासारखं काही उरलेलं नाही आहे. मी हे का म्हणतोय, गेल्या वर्षी पहिला IPL सामना खेळत असताना त्याला पायाला दुखापत झाली आणि त्याच्यानंतर संपूर्ण सिरीज त्याला पायाला दुखापत झालेल्या अवस्थेत खेळायला लागलं. यावर्षी तो मला एकदा भेटला आणि त्यावेळेला मी म्हणलं, माही क्या पतले हुए हो, फिट लग रहे हो. म्हणलं सर मैं बाकी कुछ नहीं करता, मी सिर्फ पॅडल खेळता हूँ. कारण हल्ली पिकल बॉल आणि पॅडल हा जो खेळाचा प्रकार आला आहे तो भरपूर खेळतो आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला फिट ठेवलेलं होतं. आणि तो म्हणला बहुत दिनों में क्रिकेट खेळा नहीं, अब जब क्रिकेट खेलूंगा बहुत मजा आएगा. त्या उत्साहाने तो चेन्नई सुपर किंगच्या चमूला जाऊन सामील झालेला होता. आणि नंतर त्याला परत दुखापत झाली. ही दुखापत मागच्या वर्षीच्यापेक्षा जास्त सिरियस होती, कारण या दुखापतीतनं तो सावरू शकला नाही. फिजिओ आहे, थेरपिस्ट आहे, या सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, पण हे लक्षात घेतलं पाहिजे की धोनीचं वय बोलू लागलेलं होतं. आणि मी जे म्हणलं की जेव्हा त्यांनी डोळे मिटून हात जोडून क्रिकेट देवाची आराधना केली, त्यावेळेला क्रिकेट देवानी त्याला सगळं दिलं आणि नंतर जणू काही तुला देण्यासाठी माझ्याकरता काही उरलेलं नाही, प्लीज वेट यू आर इन क्यू असं सांगितलं. ते धोनीने ऐकलं की नाही ही मला शंका येते. धोनीने क्रिकेटला थोडंसं गृहीत धरलं का ही माझ्या मनात शंका येते. कारण मी जाणार, बाकी वर्षभर मी जास्त क्रिकेट खेळणार नाही, मी स्वतःला फिट ठेवणार आणि नंतर मी 1 महिना सराव करणार आणि IPL खेळणार. हे क्रिकेटला पटलं नाही अशी एक माझ्या मनातली भावना आहे. कारण धोनीला त्याच्या लाडक्या चेन्नई सुपर किंग संघाकडनं शेवटचा सामना खेळता आला नाही. तो या IPLच्या सीझनमध्ये कित्येक वेळेला तो मैदानावर आला नाही, कारण त्याला लुडबुड करायला आवडत नाही. ऋतुराज गायकवाडच्या हातामध्ये कप्तानपदाची धुरा सोपवल्यानंतर त्यांनी लुडबुड केलेली नाही आहे, पूर्ण मोकळीक त्यांनी दिलेली आहे, स्वतःच्या विचारांनी खेळायची परवानगी दिलेली आहे. आणि त्यामुळे तो मैदानावरती आला नाही, बडेजाव त्यांनी केला नाही. शेवटचा जो सामना काल झालेला आहे चेन्नई सुपर किंगचा, त्या सामन्याकरता तो मैदानावरती आला. साक्षी होती, झिवासुद्धा होती त्याची मुलगी, आणि धोनी खेळला नाही. पण संपल्यानंतर चेन्नई सुपर किंगच्या पिवळ्या कपड्यांमध्ये नुसता मैदानावरती आला.
तरी चेपॉक स्टेडियम हे सदगदित झालेलं होतं. ओरडत होते सगळे नुसते त्याच्या नावाने आणि तो डोळ्यातल्या भावना लपवायचा एक प्रामाणिक प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यामध्ये बारीक अश्रू तरळलेले होते, ते त्यांनी ओघळू दिलेले नाही, इतका तो मनाने स्ट्रॉंग आहे. पण नंतर कदाचित रूममध्ये गेल्यानंतर त्यांनी अश्रूंना वाट करून दिली असेल, ही मला शक्यता जास्त वाटते. क्रिकेट देवानी त्याला जणू काही सांगितलं की मित्रा, तुझी वेळ झाली होती, मी तुला इंडिकेशन केलं होतं, तू ते ऐकलं नाही, म्हणून तुला जणू काही शेवटचा सामना खेळता आला नाही. म्हणून धोनीनी बारीक प्रमाणात का होईना क्रिकेटला गृहीत धरलं का, ही माझ्या मनातली शंका, ही माझ्या मनातली भीती, हे माझ्या मनातलं शल्य तुमच्यासमोर मी बोलून दाखवलं. खेळाडू महान आहे, भारतीय क्रिकेटला त्यांनी वेगळी उंची गाठून दिली. चेन्नई सुपर किंग्स तर साठी तर तो म्हणजे काय सर्वेसर्वा राहिलेला आहे आणि चेन्नईची लोक त्याला थला म्हणतात. आणि हे जे थलाचं जे काय म्हणतात त्याला जे बिरुद आहे ते रजनीकांत आणि याला मिळालेलं आहे. म्हणजे एवढं मोठं त्याचं तिकडचं काय म्हणतात त्याला रूप आहे. आणि तिथनं आता असं वाटतंय की धोनी परत चेन्नई सुपर किंग्सकडनं खेळायची शक्यता नाही आहे. लोक म्हणतात काही होऊ शकतं, तो अत्यंत जिद्दी खेळाडू आहे, तो पुढच्या वर्षी परत येईल. जिद्द एका बाजूला, वय एका बाजूला. कारण वय असं बोलतं की दुखापत तर होतेच, परंतु त्याच्यातनं सावरायला जो नॉर्मल वेळ लागतो त्याच्यापेक्षा कधी कधी खूप वेळ लागतो. संजू सॅमसन संघामध्ये आता व्यवस्थित स्थिरावलेला आहे. या परिस्थितीमध्ये महेंद्रसिंग धोनी परत चेन्नई सुपर किंग्सकडनं खेळेल असं मला तरी वाटत नाही. म्हणून या बॅकग्राऊंडवरती ही क्लिप तुमच्यासमोर सादर केली. रादर ही क्लिप किंवा माझं म्हणणं, माझं दुःख हे तुमच्यासमोर बोलून दाखवलं. क्रिकेटनी त्याला बारीक प्रमाणात का होईना गृहीत धरलं, क्रिकेटला त्यांनी बारीक प्रमाणात का होईना गृहीत धरलं असं माझं शंका आहे, भीती आहे. तुम्हाला ती पटते का? तुमचे विचार काय आहेत धोनीबद्दलचे, चेन्नई सुपर किंग्स आणि त्याच्या नात्याचे? मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.